उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील एकाही श्लोकाचा समावेश होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। मनुस्मृतीमधील एकही श्लोक कोणत्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचार राज्य सरकारनं केला नाहीये। यासंबंधी एखादी चर्चा सुद्धा झाली नाही। आमचे विरोधक रोज खोटं बोलण्यासाठी नवनवीन मुद्दे शोधून काढत असतात असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर आपल्या मूळ गावाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेशवारीवरून जोरदार टोला लगावलाय। एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळ गावी आहेत। तिथे त्यांनी शेतात जात पाहणी केली। याचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी ट्विट केला आहे। राज्यातील महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली। मृत शेतकरी विठ्ठल दाभाडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केलेली कारवाई योग्यच आहे असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय। तसंच रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची हाच काहींचा धंदा असतो असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। पुण्यात ललित पाटील प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांनी अंधारे आणि धंगेकर यांना 3 दिवसांच्या आत माफी मागण्याचा इशारा दिलाय। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर केवळ स्टंटबाजी करतात, त्यांनी माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाई केली जाईल असंही देसाई म्हणाले आहेत।